ओडिसामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। आई आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या ह्या घटनेने सध्या देशाचे लक्ष आपल्याकडे विचलित केले। पोलिसांनी दिलेली माहितीनुसार की 8वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आपल्या 2 मित्रांच्या मदतीने 54 वर्षीय आईची हत्या केली आहे। ही घटना 29 एप्रिल रोजी गजपती जिल्ह्यातील पर्ला खेड मंडी शहरामध्ये घडली। झालं असं की मुलीला दुसरे 2 मित्र होते। आईला मात्र त्यांची मैत्री आवडायची नाही। आईला मैत्री आपली खटकते म्हणून मुलीनेच हा सगळा प्लॅन केला। मित्रांच्या मदतीने आईची संपत्ती आणि दागिने लुटले, पण नंतर हार्ट अटॅक आल्याचं सगळ्या नातेवाईकांना भासवलं। मुलीने राजलक्ष्मी यांना रात्री झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर उशीने गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली। महिलेला ज्यावेळेस रुग्णालयात नेले, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। दुसऱ्या दिवशी भुवनेश्वरमधील नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले। हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्व नातेवाईकांना सांगितले। नातेवाईकांना जरासुद्धा अगदी जाणीव झाली नाही की त्यांची हत्या करण्यात आली। मात्र ज्यावेळेस तिचा मोबाईल चेक करण्यात आला, राजलक्ष्मी यांच्या हत्येला 15 दिवस उलटून गेले होते। तोपर्यंत कोणाला मुलीवर संशय आला नाही। मात्र याच दरम्यान राजलक्ष्मीचा भाऊ शिबा प्रसाद मिश्रा यांना मुलीचा मोबाईल सापडला। ज्यावेळेस भुवनेश्वरमध्ये मोबाईल तिचा विसरला होता, सगळं तिचं इन्स्टा चॅटिंग समोर आलं आणि ह्याच्यामध्ये खरं हत्याचं प्लॅनिंग आणि चॅटिंग सगळ्यांना समजलं। त्यावेळेस सगळ्यांना धक्काच बसला। ज्या मुलीला अनाथ आहे म्हणून अगदी 3 वर्षाची असताना रस्त्यावरून उचलून आणून आईने सांभाळ केला, अनाथ आहे ह्याची जाणीव न करता जिला आपलं म्हणून सांभाळ केला, त्याच मुलीने आईची हत्या करण्यात आली। आईच्या नात्याला आणि लेकीच्या नात्याला एक वेगळाच तिने अर्थ लावला। आई आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या ह्या मुलीला सध्या अटक करण्यात आली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये सध्या हिला घेऊन गेले आहेत। तुम्हाला काय वाटते ह्या घटनेबद्दल नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।